धाराशिव जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस झाला आणि यानंतर अत्यंत शेतीचं नुकसान आहे ते झालेलं आहे। आपण पाहतोय माझ्या मागे असलेली सर्व सोयाबीनची शेती असेल ती या पाण्याखाली गेलेली आहे आणि याच ठिकाणी आता आपण या जिल्ह्याचे आमदार आहेत कैलास पाटील यांना घेऊन थेट शेतामध्ये आहे ते आपण या ठिकाणी आलेलो आहोत। दादा, ही अत्यंत दयनीय परिस्थिती, या ठिकाणी अत्यंत मोठा पाऊस झाला, या ठिकाणी तुम्ही देखील त्या दिवशी उपस्थित होतात, काय परिस्थिती आहे? सरकार आता फिरतंय, दादा असतील, मुख्यमंत्री असतील, हे सर्व फिरत आहेत, मदतीचं आतापर्यंत जे मदत आहे ती पोचलेली नाही, काय कसं? मदत पोचायचं तर लांबच, परंतु ही मदत किती न देणार म्हणजे प्रति हेक्टरी आम्ही काल मुख्यमंत्र्यांना भेटून विनंती केली की पंजाबसारखं राज्य जर 50,000 रुपये प्रति हेक्टर देत असेल तर महाराष्ट्रात प्रति हेक्टरी 8,500 काय होणार आहे शेतकऱ्याचं? आता आपण या ठिकाणी जे उभारलोय, आता तुम्ही बघा इथं 3400 रुपये जर एकरला मिळाले तर त्या 3400 रुपयात शेतकऱ्यांना काय करायचं? ही परिस्थिती तुम्हीही तुमच्या माध्यमाद्वारे सगळ्या जगाला दाखवता। वस्तुस्थिती 3400 रुपये प्रति एकर मिळाले, पंजाबमध्ये जर 20,000 रुपये प्रति एकर मिळत असतील तर महाराष्ट्रात का नाही? पंजाबच्या सरकारच्या मागं डबल इंजिन सरकार नाही, ते सिंगल इंजिन सरकार आहे, त्यांच्यात केंद्र सरकार त्यांच्या पाठीशी नाही। पण आपण नेहमी महाराष्ट्रात म्हणतो की हे डबल इंजिन सरकार आहे, केंद्रातलं पाठबळ यांच्या पाठीशी आहे, मग शेतकऱ्यांसाठी का नाही पाठबळ? आता पंचनामे, बाकीच्या ज्या गोष्टी, निकष, अटी ह्यातून कधी बाहेर पडणार? एवढं नुकसान होऊनही सरकारला पाजर का फुटत नाही? आणि खरं तर तातडीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात आजपर्यंत जमा व्हायला पाहिजे होती। आता परवा हे सांगतात की 2200 कोटी रुपये दिले, ते ऑगस्टमध्ये जो पाऊस झाला होता त्याची मदत आहे। सप्टेंबर महिन्यात ही जी अतिवृष्टी मागच्या 8-10 दिवसात होते, ह्याचा 1 रुपयाही अद्यापर्यंत शासनाकडून जाहीर झालेला नाही, अजून पंचनामेच व्हायचे राहिलेत। तर तातडीची मदत म्हणून पंचनाम्याच्या ठिकाणी जाऊ शकत नाही। अशी आता आपण हा स्पॉट बघतो, या ठिकाणी येऊ तर शकतो, पण अशा काही ठिकाण आहेत की या ठिकाणी माणूस, तो शेतकरी सुद्धा जाऊ शकत नाही। तरी पंचनामे कधी करणार, मदत कधी मिळणार शेतकऱ्यांना? आपण बघतोय की रोज शेतकरी आत्महत्या करतात। आज सकाळी सुद्धा कार्यमध्ये एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली। हे आत्महत्येचं प्रमाण थांबलं पाहिजे। सरकारनं हे थांबवायचं असेल तर पंजाबप्रमाणे जी प्रति हेक्टरी 50,000 मदत आहे ती जाहीर केली पाहिजे, तात्काळ ती मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली पाहिजे। दुसरं, आता आपण बघतोय की सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं होतं की आम्ही कर्जमाफी करू, बरोबर, मग मुख्यमंत्री नंतर म्हणले की योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी करू। मग ही वेळ योग्य आहे का नाही? अजून किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या तुम्ही बघणार आहेत? आता शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे। शेतकऱ्यांच्या शेतातलं म्हणजे पीक तर गेलंच, पण आपण बघतोय की या ठिकाणी उभारलं ते वाळूचा थर आलेला आहे, म्हणजे नदीत असतो तो शेतकऱ्याच्या शेतात आलेला आहे। इथली सगळी पूर्ण माती वाहून गेलेली आहे। हे क्षेत्र जर परत भरून निघायचं, पूर्वपर करायचं म्हणजे कमीत कमी 5 वर्ष लागतात। मग तोपर्यंत शेतकऱ्यांनी करायचं काय? त्यामुळे भरीव अशी मदत दिली पाहिजे। आणि कर्जमाफी जी घोषणा तुम्ही निवडणुकीपूर्वी केली होती ती तात्काळ कर्जमाफी लागू करून सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी करून त्यांना नवीन पीक कर्ज उपलब्ध होईल, ह्या गोष्टी सरकारने केल्या तर शेतकरी यातून कसं तरी थोडा बहुत त्याला दिलासा म्हणून बाहेर पडू शकेल असं मला वाटतं। महाराष्ट्राच्या मातीत संकटावरती मात करण्याची क्षमता आहे असं आज ट्विट आहे ते मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। काल दौरा देखील केला, परंतु हे या संकटावरती मात करण्यासाठी जे बळ आलं पाहिजे शेतकऱ्यांना ते मदतीतून होतं, परंतु ती मदत काय वाटतं ह्या विधानातून मुख्यमंत्र्यांना काय सांगायचं? हे बघा, महाराष्ट्रातली माती असेल किंवा महाराष्ट्रातला शेतकरी आहे, ह्या तुमच्या सरकारी मदतीवर अवलंबून नाहीच। सरकारची मदत किती तुम्हाला मी सांगितले की 3400 रुपये प्रति एकरी मदत निघते। जर सोयाबीन त्याचं 1 एकर काढायचं असलं तर मजुराला 6,000 रुपये द्यावे लागतात आणि 3400 रुपयाला ताडपत्री सुद्धा येत नाही। त्यामुळे शेतकऱ्यामध्ये बळ आहे, मातीत बळ आहे, पण सरकारची काय जबाबदारी आहे का नाही? अशा वेळी सरकारनं महाराष्ट्राच्या मातीत बळ आहे किंवा शेतकऱ्यामध्ये बळ आहे असं म्हणून शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून देणं हे कुठल्याही सरकारच्या दृष्टीने योग्य नाही असं मला वाटतं। सरकारची पण जबाबदारी आहे की सरकारनं शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी, त्यांना आधार देण्यासाठी, नुकसान तर सरकारनं किती मदत केली तर भरून निघणार नाही, पण त्याला काहीतरी योग्य ते त्यातून काहीतरी उपयोग व्हावा अशी मदत देणं गरजेचं आहे। त्यामुळेच पंजाब सरकार जर 50,000 रुपये प्रति हेक्टरी 20,000 रुपये प्रति एकर देऊ शकत असेल तर महाराष्ट्र सरकार 3400 रुपये देऊन काय होणार आहे शेतकऱ्याचं? हेच सरकारमध्ये बसलेले स्वतःला जे शेतकरी पुत्र म्हणून घेतात त्यांनी विचार करणं गरजेचं असं मला वाटतं। नक्कीच अजितदादा, आपल्याला या सरकारमध्ये कडक शिस्तीचे असे मंत्री, असे उपमुख्यमंत्री आपण नेहमी म्हणतो, परंतु काल बांधावरती फिरत असताना शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे मदत मागितली आणि मदत मागितल्याच्या नंतर ते म्हणले की पंचनामे तर करतोय, आता ह्या ठिकाणी तर आलोय, आम्ही गोट्या कुठं खेळतोय, त्या विधानावर कसं बघतोय? एकतर शेतकरी खूप मोठा म्हणजे अडचणीत आहे, उद्ध्वस्त झालेला आहे, शेतकऱ्यांचा आक्रोश आहे आणि अशा वेळेस एखाद्यानं जर मागणी केली तर त्याला योग्य पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे। त्यांना सांगण्या एवढं मी मोठा नाही, परंतु शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्या, मला एवढंच सांगायचं। भावना काय आहे ते समजून घ्या।
आणि आपल्या एखाद्या वक्तव्याचा त्याच्या मनावर काय परिणाम होतोय ह्याचाही विचार केला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. तर आपण पाहिलं, आपण आता शेतामध्ये आहोत, ज्या ठिकाणी कैलास पाटील स्वतः उपस्थित आहेत. ह्या संपूर्णपणे शेतकऱ्यांशी बोलत आहेत. थोड्याच वेळात उद्धव ठाकरे देखील येणार आहेत. हा पाणी दौरा आहे, परंतु शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आहे ते तेवढं मोठं आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर मदत आहे ती दिलेली पाहिजे आणि जी मदत दिलेली आहे त्याच्यापेक्षा अधिक मदत आहे जर सरकारने दिली तर शेतकऱ्यांचं नक्कीच भलं होईल असं देखील या ठिकाणी म्हटलं आहे. त्यामुळे सरकारची मदत बांधावरती कधीपर्यंत पोहोचते हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. हरीश नेगीसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.